समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य महेश शामराव गोडसे नुकतेच सेवानिवृत्त झालेत। या निमित्ताने वडूज शिक्षण मंडळाच्या वतीने हुतात्मा संकुलात तर हितचिंतकांच्या वतीने त्यांच्या राहत्या घरी सेवा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांचे वडील दिवंगत प्राचार्य शामराव गोडसे यांचा समाजकारण आणि राजकारणाचा वारसा चालवण्यासाठी MS गोडसे यांनी पुढे येण्याचे आवाहन केले। हुतात्मा संकुलामध्ये बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे प्राध्यापक HS पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपशिक्षणाधिकारी सागर पवार, संस्थेचे विश्वस्त विश्वासराव काळे, डॉक्टर हेमंत पेटे, सतीश शेटे, सुभाषराव वेवले, प्रशांत शेटे, गोविंद भंडारे, अशोक भंडारे, विजय मामणे, नितीन जाधव, नाना कांबळे, चंद्रकांत येवले यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्राध्यापक पाटील यांनी हुतात्मा विद्यालयाचा नावलौकिक वाढवण्यासाठी गोडसे पिता पुत्रांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव केला। तसेच एकाच शाळेत दोघांना मुख्याध्यापक पद भूषवण्याचा बहुमान मिळाला ही अभिमानास्पद बाब असल्याचं सांगितलं। यावेळी शिक्षणाधिकारी सागर पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे इंडस्ट्रियल मॅनेजर विना गोडसे, अमृता गोडसे यांचीही मनोगते झाली। मुख्याध्यापक DJ फडतरे, SR जाधव सो भारती माने यांनी स्वागत केले। प्राध्यापक अजय शेटे यांनी प्रास्ताविक केले। प्राध्यापक किरण कांबळे यांनी सूत्रसंचालन तर RB काळे यांनी आभार मानले। सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे यांनी कैलासवासी शामराव अप्पांचा समृद्ध वारसा चालवण्यासाठी गोडसे सरांनी पुढे येण्याचं आवाहन केलंय। भविष्यातील सामाजिक राजकीय कार्यास त्यांना पाठबळ देण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली। यावेळी RN पवार, धनंजय क्षीरसागर यांनी श्री गोडसे यांचं शैक्षणिक काम तसेच शेतकरी गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून राबवलेल्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक केलंय। कार्यक्रमास निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, नगरसेवक सचिन माळी, जयवंत पाटील, अनिल माळी, संजय भाऊ पवार, अरविंद शिंदे, वसंतराव पाटील, सहाय्यक निबंधक ऐश्वर्या गोडसे पवार, धनंजय गोडसे, विजय गोडसे, रुपाली देवकर, रोहिणी गोडसे, वैशाली गोडसे, अनिता निकम, सुनीता शिंदे आदींसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले। सेवानिवृत्तीचा डॉक्टर HS पाटलांनी निमंत्रित केलं होतं। दुसरं आज सगळ्यांना स्नेह भोजनाचं निमंत्रण दिलं। मला 10 वर्षापूर्वीची आठवण झाली। धनंजय क्षीरसागरनी मला सांगितलं होतं, सर तुमचा एक असाच निरोप सभा रिटायरमेंट नंतर का तो आमचा राहून गेला। वस्तुस्थिती आहे। आता राजेंद्र पवार राहिलेले, अजून अनेकांनी राहिलेले आहेत। इथं मागचे राहिलेले आणि इथं पुढे तरी प्रत्येकाने अशा पद्धतीचा आनंददायी निवृत्तीचा सोहळा घ्यावा, एक महेश सरांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे। त्यांचा आतापर्यंत म्हणजे हा योगायोग असतो धनंजय, की जसं आता भारतात देशाचे सरन्यायाधीश म्हणून ज्यांनी चंद्रचूडनी काम केलं आणि त्याच जागेवरती त्यांचा मुलगा आता सरन्यायाधीश म्हणून काम करतो। किंवा शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। डॉक्टरचा मुलगा डॉक्टर आपण समजू शकतो, वकिलाचा मुलगा वकील होईल समजू शकतो, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होईल, अजून ज्या व्यवसाय की त्या तो व्यवसाय करेल। पण असा दुर्मिळ योग असतो की मुख्याध्यापक प्राचार्यांचा मुलगा मुख्याध्यापक प्राचार्य त्याच शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये लेवलला एक दुर्मिळ योगायोग असतो। आणि ही संधी, हा योगायोग आहे, ही संधी महेश सरांना मिळाली। त्यांनी खऱ्या अर्थानं संधीचं सोनं केलं। तसं पाहिलं तर राजकीय जीवनामध्ये ही कुटुंब अग्रेसर आहे। शामराव सरांनी मला घडवण्याचं काम केलं। माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे। मला अगदी ग्रामपंचायतला निवडून आणून सरपंच करण्यामध्ये असेल, बाकीच्या इतर सगळ्या घडामोडी असेल, जिल्हा परिषदेमध्ये असं खूप मोठं मला मार्गदर्शन सहकार्य केलं। मी तर या निमित्ताने एक सांगेन आपल्याला, महेश सर आपण तिघे भाऊ अतिशय समाजाच्या उपयोगी पडणार आहेत। प्रत्येक कामामध्ये आपलं लक्ष असतं। तुम्ही असता, विजय असतो, धनंजय असतो, सगळेच तुमचं कुटुंब मनापासून झटत असतं। हे झटत असताना तुमच्या कुटुंबाकडे खूप लक्ष आहे। म्हणजे तुमच्या कुटुंबानं या परिसराचं नाव खूप मोठं केलंय ऐश्वर्याच्या निमित्तानं। म्हणजे तिनं खूप मोठं काम केलं। तिनं महाराष्ट्रामध्ये क्लास 1 सुपर क्लास 1चं हे पद मिळवलं गावासाठी, तुमच्या कुटुंबापेक्षा गावासाठी, भागासाठी। आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे, गोष्ट आहे। तर एक कुटुंबामध्ये तुमची डेव्हलपमेंट आहे। आता आपण एक स्वप्न राहून गेलो तर मी आपल्याला विनंती करणार आहे, आपली सगळ्या अर्थानं परिस्थिती सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि समाजसेवेचा वसा आणि वारसा तुमच्या कुटुंबाकडे आहे। कारण तुम्ही लहान असल्यापासून, विद्यार्थ्यापासून इथं शेतकरी मंडळ सुरू केलं, शेतकरी गणेशोत्सव मंडळ सुरू केलं आणि केवळ तुमच्या सुरुवातीला ज्या चौकात बसायचं मंडळ त्या चौकाला नाव दिलं गेलं शेतकरी मंडळ। हे पहिलं तिथं नाव नव्हतं, त्याला
हे महत्वाचं काम कायमस्वरूपी राहिलं तर तुमचं काम आहे प्रत्येक घरामध्ये तुमचे व्यक्तिगत सहकार्य आहे, तुमच्या मोजे आहे, तुम्ही प्रत्येकाच्या उपयोगी पडता, भावभावकीत उपयोगी पडता. या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं काम असल्यामुळे मी आपल्याला त्या निमित्तानं आग्रह करणार आहे, तुम्ही या समाजकारणामध्ये निश्चितपणे झोकून जा. राजकारण आणि समाजकारण हे तुमच्या कुटुंबाचे आपण खूप कष्टाचं राजकारण उभं केलेलं या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच म्हणून निश्चितपणे त्यांनी काम केले. आमच्यासारखे अनेक इतर भरपूर कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम आणि आज ती वेळ आलेली आहे. खरं तर आजची ही माणसाची गर्दी पाहिल्यानंतर सर असं वाटतंय की माणसाच्या जीवनात काय नाही. खरं तर चांगला स्वभाव आणि चांगलं हृदय या दोन्ही गोष्टी जीवनात अत्यंत महत्वाच्या असतात. चांगल्या स्वभावानं अनेक नाती निर्माण होतात आणि चांगल्या हृदयानं ही नाती आयुष्यभर टिकून ठेवली जातात. असं आयुष्यभर नाती तुम्ही टिकून ठेवली म्हणूनच आज या मंडपात उभं राहायला सुद्धा जागा नाही. एवढी लोक आज सकाळपासून तुमचा कार्यक्रम चालू आहे. खरं तर आज सकाळी शाळेत तुमचा कार्यक्रम झाला आणि आज तुमच्या घरासमोर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होतोय. तुम्हाला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रचंड मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी जमा आहेत. खरं तर प्रसादराव, आज जर तुम्ही बघितलं तर माणसांची संख्या प्रचंड वाढायला लागली, पण माणसाचं माणूस पण हरवायला लागलेला. याला कारण आहे, कारण माणूस आज चेहऱ्यावर नकली मुखवटा घेऊन वावरतोय. बंडासर, आज माणूस. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि अमर फडतरे, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.